नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, आपण बरीच चर्चा केली आहे आखाती देशांमध्ये चालू असलेल्या परिस्थितीबद्दल। इस्रायल आणि अमेरिकेचं इराणसोबत चालू असलेलं युद्ध आणि त्याचे जगावर होणारे परिणाम यांची आपण बऱ्याच व्हिडिओमधनं चर्चा केलेली आहे। आज ही चर्चा आणखी पुढे जात आहे, कारण युद्धामुळे क्रूड ऑइलचा तुटवडा, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची होऊ घातलेली कमतरता, त्यासोबतच सर्वात जास्त ज्याच्यावरती परिणाम झाला आहे तो म्हणजे घरगुती स्वयंपाकाचा गॅस LPGवरती। त्याचा तुटवडा, व्यावसायिक सिलेंडर बंद गेला, पर्यायी 40 ते 50% हॉटेल्स राज्यातले बंद झालेत आणि या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमधनं बघतच आलेलो आहे। पण आता या युद्धाचा आणखी एक परिणाम दिसण्याची शक्यता आहे, तो म्हणजे दारू व्यवसायावरती। तर या युद्धाचा दारू व्यवसायावरती काय परिणाम होऊ शकतो? मद्यप्रेमी कशा प्रकारे संकटात येऊ शकतात? काय आहे या मागची सगळी कारणं ही आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊया। पण त्या अगोदर धक्काबुक्की या चॅनलला जरूर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे अशा अनेक महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग स्टोरीज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू। तर विषयावरती परत येऊया मित्रांनो। आखाती युद्धांमुळे वेगवेगळ्या जीवनावश्यक गोष्टी यांची अडचण निर्माण होतच आहे, परंतु सेलिब्रेशन्स निमित्ताने घेतली जाणारी किंवा वेगवेगळ्या आनंदोत्सवात घेतली जाणारी दारू म्हणजेच मद्य यावरती सुद्धा आता या युद्धाचा परिणाम दिसू शकतो। त्याचं होतंय असं की दारू म्हणजे बियर किंवा हॉट ड्रिंक्स यांना पॅक करण्यासाठी लागणाऱ्या कॅन्स आणि काचेच्या बाटल्या यांच्या पुरवठ्यावरती आणि याच्या उत्पादनावरतीच आता मोठे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। यामागे गॅसचं सुद्धा कारण आहे, कारण वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या बनवण्यासाठी त्यांना हाय फ्लेमवरती गरम करावं लागतं, त्यासाठी गॅसची आवश्यकता भासते। त्याचप्रमाणे या कॅन्स आणि बाटल्या बनवण्यासाठी जो कच्चा माल आहे तो कच्चा माल सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आयात केला जातो। इटली, फ्रान्स आणि आखाती देशांमधनं हा कच्चा माल आपल्याकडे पुरवला जातो। पण आता युद्धामुळे आखाती देशातील सर्वात महत्त्वाची हॉर्मुझची सामुद्रधुनी ही बंद केलेली आहे, त्यामुळे ही देवाणघेवाणच आता ठप्प झालेली आहे। त्यामुळे दारू निर्मितीवरती सध्या मोठं संकट येऊ घातलेलं आहे। त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सुद्धा मद्य निर्मितीत देशात अग्रेसर आहे। एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 बियरच्या कंपन्या तसेच 6 विस्कीच्या कंपन्या आहेत, त्यामुळे इथनं मोठ्या प्रमाणात मद्य उत्पादन होत असतं। राज्याच्या एकूण मद्य निर्मितीपैकी 18 ते 19% मद्य निर्मिती ही एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातनं होत असते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर याला बियरचा किंवा मद्याचा हब सुद्धा म्हटलं जातं। छत्रपती संभाजीनगरमधील मद्य निर्मितीची उलाढाल ही जवळपास 4 ते 5 हजार कोटींपर्यंत जाते असा अंदाज आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर या कॅन्स आणि बाटल्यांचा सप्लाय नीट झाला नाही तर महिन्याला जवळपास 200 ते 250 कोटीचं नुकसान जिल्ह्याला सहन करावं लागेल। त्याचप्रमाणे जर मद्य निर्मिती झाली नाही तर मद्यप्रेमी सुद्धा यामुळे अडचणीत येऊ शकतात। संभाजीनगरमध्ये जो मद्य निर्मितीचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे पुढचे 15 दिवस पुरतील इतका कॅन आणि बाटल्यांचा साठा आहे। पण मित्रांनो, हे युद्ध ताबडतोब जरी थांबलं तरी हे सर्व तुटवडा भरून निघण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो। याचा परिणाम म्हणजे मद्याचे भाव वाढणार, त्याचा सप्लाय कमी होणार, उपलब्धता कमी होणार, त्याची काळेबाजारी सुद्धा होऊ शकते। त्यामुळेच मद्य निर्मिती व्यवसाय अडचणीत आल्यानंतर त्याचा परत पुढचाही परिणाम हा आपल्याला दिसून येऊ शकतो। या युद्धाचा परिणाम जसा विविध ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय, तसंच आता मद्य निर्मिती आणि मद्य क्षेत्रात देखील या युद्धाचा परिणाम होऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सोबतच धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।